मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। राज ठाकरे येणार, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे, जल्लोषाचं वातावरण, आनंदाचं वातावरण आहे। आपण बघतोय की नाशिक शहरात ठिकठिकाणी अशा स्वरूपाचे होर्डिंग लागलेले आहेत। कुठे महाराष्ट्राच्या राजकारणातील बाहुबली अशा आशयाचं होर्डिंग आहे, तर कुठे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचं होर्डिंग इथे लागलेले आहे। त्यामुळे एकूणच कार्यकर्त्यांची काय भावना आहे जाणून घेऊयात। दौरा कसा? सन्मान्य साहेबांचं आज नाशिकमध्ये आगमन होणार आहे। आगमन झाल्यानंतरून लागलीच संपूर्ण मीटिंग आहे। शाखाध्यक्षांच्या संदर्भात आढावा बैठक होणार आहे। त्यानंतरून शहर पदाधिकारी, त्याच्यानंतरून ग्रामीण पदाधिकाऱ्यांची साहेब बोलणार आहेत। त्याच्यानंतरून ग्रामीण पदाधिकाऱ्यांना ग्रामीणमधले काही पक्षप्रवेश आहेत ते झाल्यानंतरून सन्मान्य साहेबांचा बाकीचा वेळ काही महत्त्वाच्या भेटींमध्ये आहे। त्याच्यात म्हणजे सुवर्णकार समाजाचे असतील, आमच्या महिला पदाधिकारी असतील, काही वैद्यकीय आघाडीचे लोक येणार आहे, मुख्याध्यापक, नाशिकचे जे मुख्याध्यापक आहेत म्हणजे जिल्ह्यातले, ह्या सर्वांशी सन्मान्य साहेब भेट घेणार आहे। आणि मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होणार आहेत। होर्डिंग लागलेत, कुठे भावी मुख्यमंत्री म्हणतात तर कुठे साहेबांना बाहुबली केले तुम्ही। खरं तर राजसाहेब या महाराष्ट्राच्या राजकारणातील बाहुबली आहे, जिथे राज्यातील जनता या अपेक्षेने प्रश्न घेऊन जाते आणि ते प्रश्न तिथे सुटत असतात। त्यामुळे खऱ्या अर्थाने सन्मान्य राजसाहेब या राज्याची बाहुबली आहे आणि अशा बाहुबली आज आमच्या नाशिक शहरात येत आहे। त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत। आपण बघतोय महाविकास आघाडी असो किंवा महायुती, दोन्हींकडनं जागा वाटप सुरू झालेलं आहे। प्रत्येक जागेसाठी रस्सीखेच आहे। नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांसह सर्वच पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी नेते येऊन गेलेत। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये आलेले नव्हते। आज ते नाशिकमध्ये दाखल होत आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष बघायला मिळतोय। त्यामुळे मनसेला यामधनं किती उभारी मिळते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।